आताच्या घडीला शेतकऱ्यांना वीज मिळत नाही। अरे हलवू नका ना। सरकारने 8 तास वीज देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। अरे गिरीश तुझा हात लागतो। परंतु 1 तास सुद्धा अखंड वीज घेऊन चालला मिळत नाही। अरे त्यांना लागतो आणि त्याच्यामुळं पाऊस वरतून पडत नाही। जे विहिरीत पाणी आहे ते जर शेतकऱ्यांना द्यायचं तर शेतकरी देऊ शकत नाही। अशा प्रकारची परिस्थिती आहे। मागच्या काळात मागच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणा केली, परंतु ही फक्त 100 मेगावॅट पुरतं 100 युनिट पुरतं मर्यादित आहे। बाकी 101 युनिटपासून 500च्या वर तर अव्वाचे सव्वा भाव वाढलेले आहेत। आणि त्याच्यामुळं ही फसवणूक सरकारने द्यायचं इकडून आणि काढायचं इकडून अशा प्रकारे वीज बिलात सवलतीच्या नावाने केलेलं आहे। त्यामुळं एकीकडे सरकार शेतकऱ्यांना सांगते की तुम्हाला मोफत वीज देतं, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वीज मिळत नाही। अतिशय भयानक स्थिती ग्रामीण भागात आहे। आणि वीज बिलात सवलत 100 युनिटच्या आतमधल्यानं दिली। 100 युनिटचे लोक अतिशय मोजके आहेत। खऱ्या अर्थानं 500 युनिटच्या वर 300 युनिटच्या वर सवलतीची आवश्यकता आहे, परंतु सरकारने याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाववाढ केली। ऐका सर, कोट्यवधीचे बनावट जी आर काढून 7 कोटीची कामं काय केलेली आहे। मुद्दा असा आहे सर की सरकारने जी आर जे आहेत ते खोटे काढलेले आहेत आणि त्यामधून 7 कोटी जवळपास कामं खोटी झाली। हे पहा, परवाच सभागृहात सुद्धा झालं। खोटं पत्र देऊन खोटी कामाचं पत्र दिलं गेलं प्रसाद लाडांचं। हे राज्यच फसवणाऱ्यांचं आहे। हे फक्त एका ठिकाणी नाही, काही ठिकाणी माझ्याकडे प्रकरण असायला खोटे शिक्के मारलेले आहेत। इथं या मुंबईचे प्रकरण आहे, जवळपास 60 कोटी रुपयाच्या कामाचं मी डिटेल्स त्याचे घेतोय। कोर्टाचे खोटे शिक्के मारलेले एका अधिकाऱ्यानं आणि त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करायच्या ऐवजी प्रमोशन मिळालेलं आहे। म्हणजे तोंडात आंधळं दळतं कुत्रं पीठ खाते अशा प्रकारची या राज्याची स्थिती आहे।